पत्रकार बांधवांना नमस्कार। काल अचानकपणे फुलंब्री नगरपंचायतची निवडणूक सुरू असताना आणि प्रचार बंद होण्याची वेळ आलेली असताना निवडणूक आयोगाने ही निवडणूक स्थगिती दिली आणि पुढच्या तारखा त्यासाठी निवडणुकीच्या मतदानासाठी दिलेल्या आहेत। आणि लोकांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या शंका कुशंका मनामध्ये येत आहे, परंतु त्याच्या पाठीमागचं खरं कारण समजून घ्यायला किंवा समजून सांगायला उमेदवारही कुठेतरी कमी पडत आहे। आणि म्हणून आपल्या माध्यमातून मला लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवायची होती। राज्य निवडणूक आयोगानं आदेशानुसार जिल्हाधिकारी यांनी आपल्या जिल्ह्यातील नगरपरिषदा व नगरपंचायतीच्या ज्या जागेसाठी अपील दाखल होते आणि ते अपील 22/11/2025 नंतर म्हणजे 23/11/2025 या तारखेच्या नंतर जर निकाल आलेले असतील तर त्या निवडणुकींना स्थगिती द्यावी अशा पद्धतीचा एक आदेश निवडणूक आयोगाने काढला होता। फुलंब्री नगरपंचायतीच्या संदर्भामध्ये 21/11/2025 रोजी निकेत राजेंद्र ठोंबरे यांनी न्यायालयात अपील केले होते। याचे कारण असं होतं की राजेंद्र गंगाधर ठोंबरे जे उबाठाचे उमेदवार होते यांच्या अर्जासोबत जोडलेल्या AB फॉर्ममध्ये पर्यायी उमेदवार म्हणून निकेत राजेंद्र ठोंबरे यांचं नाव जोडलेलं होतं आणि आयोगाच्या नियमानुसार राजेंद्र गंगाधर ठोंबरे यांचा अर्ज पात्र झाला व नियमाप्रमाणे पर्यायी जो उमेदवार असतो तो निकेत राजेंद्र ठोंबरे हे अपात्र ठरले। यांनी या प्रकरणी निवडणूक आयोगाच्या नियमाची कुठलीही चौकशी केली नाही, त्याच्यात बघितलं नाही आणि त्या अज्ञानातून यांनी पुन्हा कोर्टामध्ये त्या अपात्रतेच्या विरुद्ध कोर्टामध्ये न्याय मागण्यासाठी ते गेले, परंतु कोर्टाने सुद्धा निवडणूक आयोगाच्या नियमाप्रमाणे त्या अर्जाला अपात्रच ठरवले। परंतु झालं असं की तो निर्णय देत असताना 25 तारखेला तो निर्णय दिला गेला आणि म्हणून निवडणूक आयोगाच्या त्या नियमामुळे की ज्या न्यायालयीन प्रक्रिया होत असेल आणि ती न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्या वार्डातील किंवा त्या उमेदवारांना अर्ज मागे घेण्यासाठी साधारणतः 3 दिवसाचा अवधी दिला गेला पाहिजे। त्या नियमाप्रमाणे तो काळ पूर्ण होत नव्हता, त्याच्यामुळे निवडणूक ही पुढे ढकलली गेली। मी जे बघतोय कायमच ठोंबरे कुटुंबीय स्वतःच्या स्वार्थापोटी गावाला वेठी धरण्याचं काम करत आलेले आहेत आणि आजही ह्या सर्व गोष्टी घडत असताना हेच त्या ठिकाणी लक्षात येतंय की त्या नियमाचं कुठेही न बघितल्यामुळे, कुठेही त्याचा अभ्यास न केल्यामुळे या प्रकरणामध्ये त्यांनी उडी घेतली आणि कळत न कळत त्याचा परिणाम हा निवडणुकीवर झाला आणि आपल्या या गावातील सर्वच नागरिकांना, मतदारांना त्याचा मनस्ताप आज सहन करावा लागतोय। तर मी या सर्व मतदारांना विनंती करेल, आपल्या माध्यमातून विनंती करेल की निवडणूक ही रद्द झालेली नाही आहे, ही फक्त पुढे ढकलली गेलेली आहे। आपण सर्व आमच्या सोबत आहात, तुम्ही सर्व आम्हाला आशीर्वाद द्यायला तयार होता आणि ही निवडणूक पुढच्या काळात नक्कीच होईल। ती 20 तारखेला होणार आहे, त्याचा प्रोग्रामही 4 तारखेला डिक्लेअर होईल। तर त्याप्रमाणे आपण थोडी शांतता त्या ठिकाणी ठेवावी आणि येत्या 20 तारखेला पुन्हा आमच्यावर विश्वास टाकावा, एवढीच विनंती या निमित्तानं मी आपल्या सर्वांना करणार आहे। नमस्कार। ज्या ज्या ठिकाणी भाजपाचे उमेदवार जे असतील नगराध्यक्षपदाचे त्या ठिकाणी त्यांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे, तिकडं त्यांना बहुमत येणार नाही, त्या ठिकाणी त्यांचा अध्यक्ष पदाचा उमेदवार पराभूत होणार आहे, त्या नगरपंचायतीच्या हद्दीत त्यांचे उमेदवार पराभूत होणार आहे। सर्वेच्या माध्यमातून त्यांना माहिती मिळालेली आहे आणि त्याच्यामुळं त्या ठिकाणच्या नगरपंचायती त्यांनी ह्या रद्द केलेल्या आहे, हे जाणीवपूर्वक केलेलं आहे, हे षडयंत्र आहे। नमस्कार। ज्या पद्धतीनं निवडणूक ही पुढे ढकलली ती पूर्णतः चुकीची आहे, कारण नगराध्यक्ष पदासाठी जे अपील झालं होतं त्याचा निर्णय फक्त 25 लागला, एवढं त्याचं कारण ठेवलं। निर्णय लागला पण परंतु त्याच्यामध्ये
त्याच्यामध्ये काही उमेदवार, तो जो उमेदवार न्यायालयात गेला होता निकेत ठोंबरे, त्यांनी न्यायालयाने त्याला तिथं त्या प्रक्रियेतून बाद केलं, परंतु उमेदवार तो राहिलाच नाही त्याच्यामध्ये. तर त्या प्रक्रियेचा विशेष काही राहिलेला नाहीये, कारण फॉर्म मागे घेण्यासाठी त्याला मुदत मिळाली नाही आणि 3 दिवस त्याच्या निवडणूक आयोगाने सांगितलं का 3 दिवस मुदत मिळाली पाहिजे. मग निवडणूक आयोगाने जर कार्यक्रम डिक्लेअर केला तर त्याच वेळी त्याचं लक्षात आलं पाहिजे होतं की 17 तारखेला छाननी आहे, त्याच्यानंतर तो कोर्टात जाणार. कोर्टाला 25 तारखेपर्यंत तुम्ही सांगितलं की 25 तारखेपर्यंत निकाल द्यायचा. मग 25 तारखेपासून पुढे 28 तारखेपर्यंत तुम्ही वेळ द्यायला पाहिजे होती उमेदवारांना फॉर्म घ्यायला. तुम्ही 25 तारीख शेवटची ठेवली राज्य निवडणूक आयोगाने. राज्य निवडणूक आयोग कशा पद्धतीने काम चालू आहे त्याचं पूर्ण सत्ताधारी पक्ष सांगेल तसं काम चालू आहे. सकाळी त्या दिवशी सगळ्या उमेदवारांचे फॉर्म जे सिलेक्ट झाले त्या ठिकाणी, ते सिलेक्ट झालेले फॉर्म सकाळच्या परिपत्रकानुसार होतं आणि सिलेक्ट झाल्यानंतर दुपारी परत दुसरं परिपत्रक आलं. पात्र जे फॉर्म झाले तर पात्र उमेदवार झालेल्या उमेदवार सुद्धा दुसरे परिपत्रक दुपारी आल्यानंतर ते अपात्र घोषित केले उमेदवार, आणि म्हणून त्याला न्याय मागण्यासाठी कोर्टात जावं लागलं. कोर्टात जावं तर 3 दिवस तुम्ही सांगितलं त्याला 28 तारखेपर्यंत वेळ द्यायला पाहिजे, तुम्ही दिली नाही, 25 तारीख दिली. आणि आता परत कोणाची मागणी नसताना कोणत्याही उमेदवाराचा आमचं म्हणणं नाही की आमचा अन्याय झाला, आम्हाला फॉर्म काढायला वेळ मिळाला नाही किंवा आम्हाला काही करायला वेळ मिळाला नाही, कोणीही कोर्टात गेलेलं नव्हतं. पण राज्य निवडणूक आयोगाने डायरेक्ट हे परत निवडणूक स्थगित केली का आम्ही यांना कारण काय दाखवलं की फॉर्म काढायला 25 तारखे निर्णयानंतर, न्यायालयाच्या निर्णयानंतर त्याला 3 दिवस मिळायला पाहिजे, याचं कारण दाखवलं. हे सरळ पूर्ण चुकीचं आहे. ज्या ठिकाणी भाजपाचे उमेदवार जे असतील नगराध्यक्षपदाचे त्या ठिकाणी त्यांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे, तिकडं त्यांना बहुमत येणार नाही, त्या ठिकाणी त्यांचा अध्यक्ष पदाचा उमेदवार पराभूत होणार आहे, त्या नगरपंचायतच्या हद्दीत त्यांचे उमेदवार पराभूत होणार आहे. सर्वेच्या माध्यमातून त्यांना माहिती मिळालेली आहे आणि त्याच्यामुळं त्या ठिकाणच्या नगरपंचायती त्यांनी ह्या रद्द केलेल्या आहे. हे जाणीवपूर्वक केलेलं आहे, हे षडयंत्र आहे. आणि तरी पण जनता सुज्ञ आहे, जनतेला ह्या सगळ्या गोष्टीची जाणीव आहे आणि जनता आमच्या महाविकास आघाडीच्या पाठीमागे आहे. नक्कीच किती पण तारखेला निवडणुका झाल्या तरी महाविकास आघाडीच्या ताब्यात नगरपंचायत फुलंब्री ही येणार आहे. ही काळ्या दगडावरची पांढरी रेख आहे. धन्यवाद.